ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। तुम्ही ह्या ऊस पिकासाठी कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट वापरलं आहे? ग्रीन प्लॅनेट ह्या प्रोडक्टचं आम्ही कंपनीचं सगळं प्रोडक्ट वापरले. लागणची तारीख किती आहे? 10 ऑगस्ट 2025. 10 ऑगस्ट 2025. हो. ट्रीटमेंट चालू करून किती तारखेला ट्रीटमेंट चालू केली? आम्ही 15 ऑक्टोबरला 2025ला याची पहिली फवारणी घेतली. त्यानंतर दुसरी 8 दिवसांनी म्हणजे साधारण 22 किंवा 23 तारीख असेल. ट्रीटमेंट चालू करायच्या पूर्वी काय कंडिशन होती ऊसाची? साधारण 1.5 महिना झाला होता लावून होऊन आमची. आणि ऊसाला फुटवे तरी काही संख्या नव्हतीच. आणि ऊसही पिवळा पडला होता. त्यानंतर आम्हाला जसं माहिती मिळाली त्यानंतर आम्ही ग्रीन प्लॅनेट ह्या प्रोडक्टचं आम्ही पहिली फवारणी घेतली. त्यानंतर एक आळवणी झाली. आणि दुसरी फवारणी जेव्हा झाली त्या 2 फवारणीनंतर माझा डायरेक्ट ऊस भरणीला आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एका महिन्यात भरणीला? 1 महिन्यामध्ये माझा ऊस डायरेक्ट भरणीला झाला. आता ट्रीटमेंट चालू होऊन साधारण 2 महिने झाले. म्हणजे आता ऊसाचं 4 महिन्याचा ऊस आहे हा. आणि आता बघू शकता की फुटव्यांची संख्या म्हणा, पानाची रुंदी म्हणा आणि वाढ आपल्या समोरच आहे. भरणीला काय काय खतं वापरलं की सेंद्रिय किती वापरलं आणि रासायनिक किती वापरलं? युरियाच्या 2 बॅग होत्या आणि त्यानंतर ग्रीन प्लॅनेटचे पोटॅश आणि प्रोम. त्यानंतर हे भूमी पॉवर म्हणून एक आहे. हां, हे भूमी पॉवर. आणि तिथं आमची बाकीची आहेत ती तिथं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काय वाटतं हे वापरून समाधान आहे? केमिकल किती टाकलाय? रासायनिक खतं किती टाकलाय? 2 युरिया होत्या, 2 9-24. हां, आणि 10-24. 10-26 अशा त्या 3 पोती फक्त होत्या. त्यानंतर हेच होतं. तुम्हाला हे खतं महाग आहेत असं वाटतंय काय? आता तेच मी म्हणणार होतो. ह्या सगळ्यामध्ये हां, माझा आत्तापर्यंतचा म्हणजे ह्याच्या आधी मी हे प्रोडक्ट घ्यायच्या आधीचा माझा खर्च हां, आणि हे वापरल्यानंतरचा खर्च हां. मी जेव्हा बघितलं हां. तेव्हा हे मला परवडलं. कारण माझा भरणीपर्यंतचा सगळा खर्च जर काढला हां. गड्या माणसांच्या सहित हां. तर मला 18 ते 20 हजार रुपयेपर्यंत गेला. म्हणजे 20,000 मध्ये असा ऊस आला. असा ऊस आला. आणि सुरुवातीला तुम्ही त्याच्या आधी जे मी वापरलं हां, ते साधारण एक 9 ते 10 हजार रुपये मला आधीच खर्च आला. म्हणजे काय काय सुरुवातीच्या केलं त्या 1.5 महिन्यात केमिकलचा वापरला होता म्हणजे आळवणीच घातला? 2 2 आळवणी आणि एक ह्याचा डोस हां, भरणीसाठीच्या आधी म्हणजे ह्याचा वाढीसाठी हां. असा टाकला. तो 9 ते 10 हजार रुपये माझा खर्च झाला. ते तुम्हाला त्याचं काय बेनिफिट मिळालेलं नाही? रिझल्ट आला नाही मला. पण हे वापरल्यानंतर मला रिझल्ट मिळाला. त्याच्यात खतं स्वस्त आहेत काय महाग आहेत? स्वस्त आहे. लोक म्हणतात महाग आहेत असं वाटतंय. मला तरी result बदल भेटला. पिकात किती झालाय? पिकातला बदल मूळ म्हणजे माझं रान तुडवा भयानक झाला होता हां. आणि फुटवे काहीच नव्हते. हां. आणि आज मी जेव्हा बघतोय ना मला समाधान आहे. तर जमीन माती मऊ भुसभुशीत झाल्या. तुम्ही स्वतःही चेक करू शकता यात मातीची क्वालिटी म्हणा आणि हे सगळं म्हणा. तुम्हाला पाहिजे तर फुटवे मोजून दाखवू. नको, काय गरज नाही. हाईट जरा ऊसाची दाखवा. खाली जर उभारलं तर वर आहे. ट्रीटमेंट चालू करून 2 महिन्यात इतका बदल झालाय. इथपर्यंतचा ऊस आहे. जर पानावर बोट घालून दाखवा, पानाची साईज जर दाखवा. इथे येते पुढे येऊ का? आता हे जर बघितला तर 3 बोटं बसतायत आणि याची जाडी बघू शकता तुम्ही. लांबी आणि लांबी जर म्हटला तर जवळपास एक 4-4.5 फूट लांबी आहे. जरा तिथं फवारणी आणि आळवणीचं काय काय दिलं ते जरा झालं. फवारणी म्हणजे आपण जे आळवणीला वापरलं ते नायट्रो किंग, स्ट्रेस आउट, ग्रो आणि नायट्रो अजून त्यात ब्लूम आणि प्रीमियम नाही. आणि प्रीमियम. कारण ते शिल्लक आहे. आपण ते त्याच्यानंतर वापरायचं म्हणून ते तिकडे ठेवलेलं आहे सगळं. आणि भरणीच्या वेळेला ते सांगितलं. त्यात थोडं शिल्लक राहिलं होतं नाही, मग ते इथं कुठं ठेवू म्हणलं आणि त्याला घेऊन गेलो. तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधान आहे? थँक्यू, आभार आहे.